आणि एकीकडे काँग्रेसचे नेते मोदी सरकारच्या कारभारावरती जोरदार आसूड ओढत असताना दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या विविध मालमत्तांवरती आज सीबीआयने छापेमारी करत कारवाई केली। यामध्ये चेन्नई, दिल्ली आणि गुरुग्राममधल्या मालमत्तांचा समावेश होता। खास करून शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी यांच्या आयनेक्स मीडिया कंपनीत परदेशातून झालेल्या गुंतवणुकीवरती संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणी सीबीआयने पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। पी चिदंबरम अर्थमंत्री असताना एफडीआय अंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी कार्ती चिदंबरम यांनी मदत केल्याचा आरोप आहे। या सगळ्या घडामोडींनंतर चिदंबरम यांनी भाजप सरकार आपला आवाज बंद करण्यासाठी सीबीआयचा वापर करत असल्याचा आरोप केला। दरम्यान सगळ्या संदर्भात पी चिदंबरम यांना विचारणा केलेली असता त्यांनी काहीही न बोलणं किंबहुना कमी बोलणंच पसंत केलंय। So what are your reactions on, sir? Sir, anything you will say, sir. Sir, anything you would like to say, sir. don't go. Your party says it's a political vendetta. Sir, you have released a statement also said also, it is sir. vendetta politics. Okay. तर हे आयनेक्स आणि चिदंबरम प्रकरण किंवा हे कनेक्शन नेमकं काय आहे त्यावरती एक नजर टाकूया। आयनेक्स मीडियातील परदेशी गुंतवणुकीला फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाची मंजुरी देण्यात आली। या काळामध्ये देशाचे अर्थमंत्री होते पी चिदंबरम। कार्ती चिदंबरम यांच्या कंपनीने परदेशी गुंतवणुकीला मंजुरी मिळवून देण्यासाठी आयनेक्सकडून लाच घेतल्याचा आरोप आहे। आयनेक्स मीडिया शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर आणि इंद्राणी मुखर्जीची कंपनी आहे।